नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा नवीन भरती जी आहे ती प्रकाशित झालेली आहे. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये गट ड म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी भरती प्रसिद्ध झालेली आहे. तर यामध्ये बघा सफाईगार आणि उदकी हे दोन प्रकारची पदे आहे. तर सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण या संबंधित बघूया. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व काही माहिती डिटेलमध्ये या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा सोलापूरमध्ये या ठिकाणी GMCमध्ये देखील भरती जी आहे ती चालू आहे. या ठिकाणी सर्व काही फॉर्म वगैरे भरून झालेले आहे. तर तुम्ही देखील GMC सोलापूरसाठी जर अर्ज केलेला असेल तर त्यासाठी बघा अतिशय उपयुक्त असे PDF कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याची प्राईस 400 रुपये होती, पण ती आपण सध्या जी आहे ती कमी करून 50% डिस्काउंट देऊन 200 रुपयावर आणलेली आहे. यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी सर्व काही तुम्हाला PDF मिळणार आहे आणि सर्व सिलेबस यामध्ये कव्हर झालेला आहे. सर्व प्रश्न इथूनच यामध्ये येणार आहे. तर ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी या ठिकाणी बघा काय करायचे आहे. तर त्यांना या ठिकाणी खालील जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 9284307184 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे. बघा कोणता नंबर आहे, 9284307184 या नंबरवर मेसेज करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही PDF मिळणार आहे. तर आता आपण बघूया की नोटिफिकेशनमध्ये काय काय माहिती आहे. तर हे डिटेल नोटिफिकेशन आहे. आता यामध्ये आपण बघूया की काय काय माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायची आहे. तर बघा जाहिरात आहे ही प्रकाशित झालेली आहे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूरसाठी सफाईगार व उदकी या पदाकरिता भरती प्रक्रिया 2025 साठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे. बघा या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर आस्थापनेवरील सफाईगार संवर्गातील 2 रिक्त पदाकरिता व उदकी या संवर्गातील 1 रिक्त पदाकरिता निवड यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर निवड यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. बघा याची जी निवड यादी तयार केली जाणार आहे तर ती निवड यादीची ही 2 वर्षाकरिता वैध राहणार आहे. निवड म्हणजे असे नाही की तुम्हाला फक्त 2 वर्षासाठी जे तुम्ही सर्व्हिसवर जॉबवर ठेवले जाईल. जी निवड यादी आहे, जी लोकांची यादी सिलेक्ट केली जाणार आहे, ती यादी 2 वर्षासाठी या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे 2 वर्षापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अपॉइंट केल्या जाऊ शकते. तर सफाईगार व उदकी या दोन्ही पदाकरिता 7वे वेतन आयोगानुसार बघा 7वं वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. आणि बघा 2026 पासून या ठिकाणी 8वं वेतन देखील लागू होणार आहे. तर तेव्हा याचा पगार वाढणार आहे. तर आयोगानुसार बघा 7व्या वेतन आयोगानुसार 15,000 ते 47,600 या रेंजमध्ये S1 कॅटेगरीमध्ये तुम्हाला या ठिकाणी वेतन व भत्ते मिळणार आहे. प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची बघा या जाहिरातीमध्ये जे काही पात्रता नमूद केली आहे ते आपण पुढे बघूयात. तर ती पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज बघा जे विद्यार्थी पात्रतेमध्ये बसत आहे त्यांनी काय करायचे आहे, त्यांचे जे अर्ज आहे जो नमुना दिलेला आहे आपण पुढे बघूयात कोणता नमुना आहे जाहिरातीसोबत दिला. तर त्या नमुन्यासह तुम्हाला काय करायचे, प्रमाणित केलेल्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या तुम्हाला झेरॉक्स प्रतिसोबत 7 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे 7 जानेवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला कार्यालय पोहोचेल अशा शीघ्र टपालद्वारे म्हणजे स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला पाठवायचे आहे. आणि या ठिकाणी पत्ता देखील दिलेला आहे. बघा हा पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी स्पीड पोस्टवर टाकायचा आहे. प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय रंगभवन चौक जवळ सोलापूर 413001. तर स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून तुम्ही नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. बघा 7 तारखेच्या आतच तुम्हाला पाठवायचे आहे. त्यामुळे स्पीड पोस्टने लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म फिलअप करून टाका. बघा आता याची पात्रता बघूया की पात्रता यासाठी काय आहे. तर दोन्ही पदाकरिता सफाईगार आणि उदकी ह्या दोन्ही पदाकरिता बघा तुम्ही भारताचा नागरिक असले पाहिजे, म्हणजे तुमच्याजवळ डोमासाईल सर्टिफिकेट असले पाहिजे, अधिवास सर्टिफिकेट असले पाहिजे. सफाईगार पदाकरिता शैक्षणिक पात्रता काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. बघा उमेदवार हा किमान 7वी उत्तीर्ण असला पाहिजे. म्हणजे बघा किमान म्हणजे कमीत कमी 7वी पास असले पाहिजे. या ठिकाणी तुमचं 10वी झालं, 12वी झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल तरी देखील तुम्ही किंवा PhD देखील झालं असेल तरी देखील तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पण किमान 7वी असावं लागतं. 7वीच्या खालील तुमचं शिक्षण असेल तर तुम्ही भरू शकत नाही. उमेदवाराची शरीरयष्टी सदृढ असावी जेणेकरून त्या पदावरील कर्तव्य तो पार पाडू शकेल.
उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे अतिशय आवश्यक आहे. उमेदवारास शौचालय व स्नानगृहे स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच शासकीय कार्यालय अथवा न्यायालयात पूर्वी काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. बघा, अनुभव असणे देखील आवश्यक आहे. उदकी पदाकरिता शैक्षणिक पात्रता येथे देखील किमान 7वी उत्तीर्ण हे सेम या ठिकाणी बघा शैक्षणिक पात्रता सेम या ठिकाणी आहे. फक्त या ठिकाणी उमेदवारास प्लंबिंगची व पाण्याची मोटर हाताळण्याचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. बघा, उदकी या पदामध्ये प्लंबिंग आणि पाण्याची कामं वगैरे करावी लागते, त्यामुळे त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आता वयोमर्यादा बघा, या ठिकाणी ओपनसाठी कमीत कमी वय 18 आणि जास्तीत जास्त वय 38 आहे आणि मागासवर्गीयासाठी कमीत कमी 18 जास्तीत जास्त 43 आहे. तर या ठिकाणी बघा पात्र उमेदवारांसाठी अटी काय आहे, तर करार करण्यास सक्षम असावा. त्यानंतर बघा कोणताही त्याच्याकडे न्यायालयीन खटला नसावा. सर्व काही माहिती या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी आहे. तर उमेदवाराने अर्जासोबत खालील दाखल्यांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती सादर करायचे आहे. बघा, तुम्हाला कोणकोणते झेरॉक्स कागदपत्रे जे आहे ते या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्मसोबत तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचे आहे. नंबर 1चा बघा, शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक. जे काही तुमची शैक्षणिक पात्रता आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, त्याचे सर्व काही प्रमाणपत्र मार्कलिस्ट तुम्हाला या ठिकाणी स्वतःची साईन आणि नाव लिहून त्यावर अटेस्टेड करून जोडायचे आहे. जन्मतारखेचा दाखलासुद्धा जोडायचा आहे. त्यामध्ये शाळेचा दाखला, TC तुम्ही जोडू शकता किंवा जन्म दाखलाचा पुरावा देखील तुम्ही देऊ शकता. तिसऱ्या नंबर बघा, दिव्यांग असल्याचा दाखलासुद्धा त्याकडे तुम्हाला जोडावा लागेल. जर तुम्ही दिव्यांग असाल तर जातीचा दाखला आवश्यक आहे. मागासवर्गीयांसाठी सफाई कामाचा अनुभव असल्याचा अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट जोडा. त्यानंतर बघा, विवाहित महिला उमेदवारांच्या बाबतीत जर उमेदवारांचे नाव बदलले असल्यास नाव बदलाचे दस्तऐवज, उदाहरणार्थ शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत जोडा. 8व्या नंबरचं बघा, सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत जोडा. इतर विशेष अर्हता असल्यास त्याबाबतचा दाखला द्या. न्यायालयात प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तावेज या ठिकाणी बघा. तर खालील मूळ दाखले देखील जोडावीत. कोणते? लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र या ठिकाणी बघा जाहिरातीसोबत दिलेले आहे, ते तुम्हाला फिलअप करून जोडायचे आहे. नंतर जाहिरात प्रसिद्धीनंतर तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेल्या चरित्र संपन्नतेविषयी 2 प्रमाणपत्र. बघा, चरित्राचे या ठिकाणी 2 प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे. 2 प्रमाणपत्र जोडायचे आहे. चरित्र प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेले आहे. तर नंतर बघा, या ठिकाणी उमेदवाराला शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी, शासकीय कर्मचारी असल्यास NOC देखील तुम्हाला जोडायचे आहे. तर या ठिकाणी बघा मूल्यांकन पद्धती कशा प्रकारे केली जाईल हे देखील आपण बघून घेऊया. बघा, जे काही अर्ज प्राप्त झालेले राहील त्याची छाननी केल्यानंतर सफाईगार व आणि उद्योगी या पदाकरिता बघा पात्र उमेदवारांना खालील प्रकारच्या निवड प्रक्रियेत सामोरे जावे लागेल. मूल्यांकन पद्धती कशी राहील बघा, या ठिकाणी 2 प्रकारची या ठिकाणी मूल्यांकन पद्धती. एक आहे स्वच्छता व चापल्याचा चाचणी केल्या जाईल या ठिकाणी आणि याला 30 गुण राहणार आहे. तर यापैकी किमान उत्तीर्ण होण्यासाठी गुण 15 लागणार आहे. नंतर तोंडी मुलाखत घेतल्या जाणार आहे, यासाठी 20 मार्क राहणार आहे आणि किमान गुण तुम्हाला 10 घ्यावे लागणार आहे. तर या ठिकाणी बघा 50 मार्काची टोटल या ठिकाणी मूल्यांकन पद्धती राहणार आहे. तर अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी कशा प्रकारची राहील तर हे आपण बघितलेलं आहे. तुम्हाला कोणत्या पत्त्यावर आणि कोणकोणत्या डॉक्युमेंटसोबत या ठिकाणी पाठवायचे आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी वैध ईमेल ID आणि मोबाईल नंबर देखील अर्जात नमूद करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी व्यवहार करता येईल, संपर्क तुमच्यासोबत साधता येईल. इतर आवश्यक सूचना देखील बघू शकता. अर्ज पाठवताना पाकिटावर सफाईगार उद्योगी या पदाकरिता अर्ज असे ठळक अक्षरात तुम्हाला लिहावे लागेल. ज्या पदाकरिता अर्ज करीत असेल ते पद नमूद करावे लागेल आणि विहित जागी उमेदवाराने स्वतःचे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराची छायाचित्र देखील चिपकवावे लागेल. उमेदवाराने सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. जो काही नमुना त्यासह नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा. सदर अर्जातील माहिती स्पष्ट हस्ताक्षरात लिहावी. अर्ज अपूर्ण भरलेला असेल किंवा वाचता येत नसेल तर तो बघा या ठिकाणी त्याबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही. आणि अर्ज भरताना कोणताही शुल्क या ठिकाणी भरण्याची आवश्यकता नाही आहे. तथापि बघा या ठिकाणी अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट प्रसिद्ध केल्यानंतर अल्पसूचीमधील उमेदवारांनी म्हणजे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स जे राहील त्यांना या ठिकाणी काय करायचे बघा, डिस्ट्रिक्ट जज अँड ॲडिशनल सेशनल जज सोलापूर यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेतून 300 चा धनादेश म्हणजे डिमांड ड्राफ्ट काढून
जिल्हा न्यायालय सोलापूर येथे स्वतः स्वखर्चाने उपस्थित राहून जमा करायचा आहे. जर तुमचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं तेव्हा या ठिकाणी 300 रुपयाचा DD काढून तुम्हाला सोलापूरच्या जिल्हा न्यायालयामध्ये तो या ठिकाणी जमा करायचा आहे. आणि बघा या ठिकाणी सदरचा धनाकर्ष बघा जिल्हा न्यायालय सोलापूर येथे जमा केल्यानंतर पुढील परीक्षेकरता आवश्यक असणारे प्रवेशपत्र तुम्हाला देण्यात येणार आहे. त्याकरता संबंधित उमेदवारांनी स्वतःचे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो सोबत आणणे आवश्यक राहील. सदरचे मूळ प्रवेशपत्र प्रात्यक्षिक परीक्षा मुलाखतीसाठी आणणे बंधनकारक राहील. बघा यानंतर आता निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही श्रेणी उमेदवाराने अर्जात दिलेली माहिती जर खोटी या ठिकाणी आढळून आली त्यावर कारवाई करण्यात येईल. तर बघा या ठिकाणी जाहिरातीचं अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार शैक्षणिक पात्रता आणि गुणवत्तानुसार या ठिकाणी अनुभवानुसार शॉर्टलिस्ट तयार करण्यात येणार आहे. आणि ही शॉर्टलिस्ट बघा स्वतःकडे राखून ठेवले आहेत त्याचे हक्क. तर या ठिकाणी बघा पात्र उमेदवारांना प्रात्यक्षिक परीक्षा व तोंडी मुलाखत ही जिल्हा व सत्र न्यायालय रंगभवन चौकजोड सोलापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे. बघा प्रात्यक्षिक परीक्षा सोलापूर येथे तुमची घेण्यात येणार आहे. आणि पात्र उमेदवारांनी प्रात्यक्षिक परीक्षा व तोंडी मुलाखतीसाठी नियोजित तारखांना खर्चाने तिथे उपस्थित राहावे लागेल. तर अशा प्रकारची सर्व माहिती बघा या ठिकाणी दिलेली आहे. आणि हे जे नोटिफिकेशन आपण या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यावर टाकलेले आहे, ते तुम्ही बघून घ्या. तर या ठिकाणी बघा आता अर्जाचा फॉर्मेट या ठिकाणी दिलेला आहे. परिशिष्ट 1 जिल्हा व सत्र न्यायालय या ठिकाणी. तर या फॉर्मेटमध्ये तुम्हाला याचं प्रिंट काढून घ्यायचे आहे. मी यामध्ये सर्व माहिती भरायची आहे. या ठिकाणी बघा विषयमध्ये तुम्हाला टाकायचं आहे कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय, सफाईगार की उद्योगी. नंतर सादर करतो की मी इथे पदाचं नाव लिहायचं आहे. नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला नाव वगैरे सर्व काही माहिती या ठिकाणी टाकायची आहे. शैक्षणिक अर्हता वगैरे टाकायचे, कामाचा अनुभव सर्व काही माहिती इथे टाकल्यानंतर तुम्हाला वरील दिलेल्या ॲड्रेसवर बघा हे टाकायचे आहे. आणि या ठिकाणी बघा चरित्र प्रमाणपत्र 2 चरित्र प्रमाणपत्र असे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे. तर हे चरित्र प्रमाणपत्र तुम्ही कोणाकडूनही घेऊ शकता. एकदम या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्ती असावे असं नाही, कोणीही व्यक्ती तुम्ही त्याच्याकडून प्रमाणपत्र घेऊ शकता. फक्त तो तुमचा या ठिकाणी नातेवाईक नसावा. आणि त्याच्याकडून हे प्रमाणपत्र घेतल्यानंतर खाली त्याची सही, नाव आणि तो काय करतो हे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. आणि शिक्का किंवा रबरी शिक्का देखील तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे त्याच्या नावाचा. या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे, भ्रमणध्वनी क्रमांक लिहायचा आहे. चरित्र प्रमाणपत्र भरून वैयक्तिक मुलाखतीच्या वेळी सादर करावे लागणार आहे. तर या ठिकाणी ज्यांच्याजवळ रबरी शिक्का हे स्टॅम्प आहे त्या व्यक्तीकडून तुम्ही चरित्र प्रमाणपत्र लिहून घ्या. तर बघा या ठिकाणी प्रतिज्ञापत्र देखील आहे, हे देखील तुम्हाला भरून याचं देखील तुम्हाला झेरॉक्स काढून हे देखील त्याला जोडायचे आहे. तर सर्व काही माहिती आपण या ठिकाणी सांगितलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि बघा या ठिकाणी 2 आणि 1 टोटल 3 पदे, जास्त काही फॉर्म येणार नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जर सफाईगार किंवा उद्योगी व्हायचं असेल तर सिलेक्शनचे चान्सेस तुमचे भरपूर राहणार आहे, कारण की फॉर्म खूप कमी येणार आहे. आणि बघा या ठिकाणी फीज नसल्यामुळे तुम्ही याचा चान्स घेऊ शकता. फॉर्म भरून टाका. फक्त फीज डिमांड ड्राफ्ट तुम्हाला शॉर्टलिस्ट झाल्यानंतरच काढावं लागेल. त्यामुळे या ठिकाणी सिलेक्शन तुमचं होऊ शकतं.